कनिष्ठ कुळामध्ये माझ्या चोखोबारायांनी जन्म घेतला. कनिष्ठ कुळामध्ये चोखोबारायांनी जन्म घेतला. चोखोबारायांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. परिस्थिती जरी गरीब असेल, मन मात्र श्रीमंत होतं. एक लक्षात ठेवायचं, दुःख आलं की समजायचं देव जवळ आला. देवाची ते खुणा आला ज्याच्या घरा, 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 देवाची ते देवाची खुणा आला ज्याच्या घरा आणि त्याच्या पडीचेरा संसाराची. संसारामध्ये जर खूप असं सुख आहे तर त्या देवाची आठवण आपल्याला होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर संसारावरती दुःख आलं, दुःखाचा डोंगर कोसळला, तर लक्षात ठेवायचं देव आपल्या जवळ आला. चोखोबारायांच्या प्रपंचावरती आता एक संकट आलं. चोखोबारायांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. चोखोबारायांच्या पत्नी चोखोबारायांना सांगू लागल्या, मालक, प्रपंचावरती प्रत्येक संकटामध्ये मालक मी तुमची साथ दिली आणि मालक तुम्ही माझी साथ दिली, पण मालक प्रपंचावरती आता संकटच असं आहे की त्या संकटामध्ये मालक तुम्ही माझी साथच देऊ शकत नाही. चोखोबारायांनी पत्नीला विचारलं, अगं असं कोणतं संकट आहे की ज्या संकटामध्ये मी तुझी साथ देऊ शकत नाही? मालक, माझे 9 महिने 9 दिवस भरत आले तो मालक. मालक, बाळंतपण अशी गोष्ट आहे की ज्या संकटामध्ये तुम्हाला माझी साथ देता येणार नाही. मालक, बाळंतपण करण्याकरता आपल्या घरामध्ये एखादं बाई माणूस पाहिजे. मालक जा ना तेवढं बाईसाहेबांना जाऊन घेऊन या. आजी, तुमच्या वेळी जर ननंद आपल्यापेक्षा मोठी असेल तर त्या नंदीला बाईसाहेब म्हणलं जायचं, त्या नंदीला ताईसाहेब म्हणलं जायचं. खरंय की खोटंय? त्या नंदीला आदरानं बोललं जायचं, बाईसाहेब, ताईसाहेब. आता एवढं ऐकायला मिळतं का? अजिबात नाही. मालक जा ना बाईसाहेबांना जाऊन घेऊन या. सकाळी सकाळी त्या विठुरायाचं दर्शन घेतलं आणि चोखोबारायांनी पायामध्ये चपला घातल्या आणि बहिणीच्या घराची वाट धरली. चोखोबाराय काही अंतर चालत गेले आणि बहिणीच्या घराचा रस्ताच विसरले. बहिणीचं घर लक्षात राहिलं नाही. आता माघारी जायचं ना, स्वतःच्याही घराचा रस्ता लक्षात राहिला. स्वतःचंही घर विसरले, बहिणीचंही घर विसरले, स्वतःचा प्रपंच विसरले, बायको विसरले, बायकोचं बाळंतपण विसरले आणि माझ्या चोखोबारायांनी वाट पकडली पंढरपूरची. पंढरपूर असं ठिकाण आहे. त्या पंढरीमध्ये कसलेही जा, येडे जा, गबाळे जा, कसेही जा, पण ती येताना शुद्धच होऊन येतात. ऐकू द्या. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, 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 खटनट यावे शुद्ध होऊन जावे.
शुद्ध होऊनी जावी, दवंडी पेटी व्हावे चोखा मेळा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, आणि वाट ही चालावी पंढरीची. पंढरपुरामध्ये कसलीही जाती येताना शुद्धच होऊन येतात. माझ्या चोखोबरायांनी पंढरीची वाट धरली. आता आपल्यामध्ये जे जे कट्टर वारकरी आहेत ना, त्यांच्या लक्षात येईल त्या पंढरपूरच्या वाटेत किती सुख आहे. जे जे वारीला जातात ना, त्यांच्या आता लक्षात येईल. ऐका, वारीच्या वाटेनं फक्त चालण्यात सुख नाही. वारीच्या वाटेनं चालून फक्त पंढरपूरमध्ये गेल्यानंतर त्या विठुरायाच्या दर्शनात सुख नाही. त्या पंढरीच्या वाटेनं हा साधा सर्वसामान्य वारकरी भजन करत जातो ना, त्या भजनामध्ये फार असं सुख आहे. चोखोबाराई पंढरपूरपर्यंत पोहोचले. आता जे जे वारकरी आहेत, मी फक्त वारकरी नाही म्हणणार, जे जे कट्टर वारकरी आहेत त्यांच्या लक्षात येईल पंढरपूरमध्ये गेलं की आपल्याला लगेच दर्शनाला जाता येत नाही. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक विधी सांगितलाय, चंद्रभागी स्नान तुका मागे. ही चिदान चंद्रभागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये आपल्याला अंघोळ करावी लागते, पवित्र व्हावं लागतं, मगच त्या विठुरायाच्या दर्शनाला जाता येतं. चोखोबारायांनी स्नान केलं. चोखोबाराय आता वारीच्या वाटेनं चालून स्नान करून आता दर्शन बारीमध्ये लागले. काहींना वशिल्यावर दर्शनाची सवय असते बघा. वशिल्यावर तुम्ही वशिल्यावर दर्शनाला जाऊन मूर्तीपर्यंत जाल, पण देवापर्यंत जाण्याकरता त्या दर्शन रांगेत दर्शनाला जाता येतं, तेव्हाच आपल्याला त्या देवापर्यंत पोहोचता येतं. दर्शन बारीमध्ये चोखोबाराई चालू लागले. पंढरपूरच्या राजानं त्या विठुरायानं पंढरच्या मालकानं विटेवरून डोकवलं. विटेवरून डोकवल्यानंतर चोखोबाराई त्या दर्शन बारीमध्ये दिसले. देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि हा भगवान परमात्मा मनामध्ये विचार करू लागला, अरे माझा चोखा बायकोचं बाळंतपण विसरला, माझा चोखा प्रपंच विसरला, माझा चोखा बहिणीचं घर विसरला, स्वतःच्या घराचा रस्ता विसरला, माझा चोखा माझ्या दर्शनाला आला. चोखा जर माझ्या दर्शनाला येत असेल, त्याच्या प्रपंचावरचं संकट मला निवारण करावं लागेल, त्याची बहीण मला व्हावं लागेल. बहिणीला घ्यायला गेलाय ना, त्याची बहीण मला व्हावं लागेल. अहो, त्या देवाला विठुरायाला चोखोबाची बहीण व्हायचं भाग्य लाभलं. तशी देवानं विटेवरून उडी मारली, आणि जशी विटेवरून उडी मारली, चोखोबारायांच्या बहिणीची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. परिस्थिती गरीब आहे म्हणून 3 दडपे एकत्र केले. चोखोबाची बहीण व्हायचं एवढं सोपं आहे का? 3 दडपे एकत्र केल्या, त्याला ठिगळं पडलेली. 3 दडप्यांना दंड घातला. माता माऊली हो, आता आम्हाला दंड कशाचा कळणार आहे, पण ह्या समोर ज्या म्हातारे माता बावले बसलेत ना, अख्ख्या वर्षात 1 साडी मिळायची. 1 साडी पूर्ण वर्षाला 1 साडी मिळायची, पण अंग झाकावं म्हणून त्या साडीला ठिगळं जरी पडले तरी ती शिवून, तिला दंड घालून, दडप्याला दडपे जोडून ती साडी परिधान केली जायची, ती साडी घातली जायची. बघा कलियुगाची शोकांतिका. पूर्वी कपडे घातली जायची अंग झाकण्याकरता, पूर्वी कपडे घातली जायची अंग झाकण्याकरता, आता कपडेच असे निघाले अंग दाखवण्याकरता. पूर्वी लोकांकडे पैसे नव्हते, पण लोकांची मन श्रीमंत होती. पूर्वी लोकांची परिस्थिती गरीब होती, पण लोकांची मन श्रीमंत होती. आता याच्या उलट झालं, लोकांची परिस्थिती श्रीमंत होत चालली, पण मन भिकारी झाली. आता मन भिकारी झाली. आजी तुमच्या वेळेला, बाबा तुमच्या वेळेला मोबाईल ज्यावेळी नव्हता, एखादा पाहुणा जर घरी आला, पाहुणा घरी आल्याबरोबर दारात तूच विचारपूस करायला लागायचा. पाऊस पाणी बरा झालाय, पीक पाणी बरं आहे, जनावरं किती आहेत, मुलगी नांदायला गेली, मुलीचं बरं आहे का, तिच्या लेकरांचं बरं आहे का, तिच्या सासू सासऱ्यांचं बरं आहे का. बाबा पूर्वी पाहुणा घरी आला तर गप्पा मारायला अख्खी रात्र पुरत. खरंय की खोटं? अख्खी रात्र रात्र लोक पूर्वी गप्पा मारत बसायची. आता एवढं प्रेम दिसतं का? पाहुणा आलेला पाहुणा एवढे विचारपूस करतो का? घरी आलेला पाहुणा दारात तोच विचारतो सी पिनचा चार्जर आहे का. खरंय की खोटं आहे? कुठं गेलं प्रेम? मोबाईलला अजिबात नावं ठेवत नाही मी. माणसाच्या हातात एक छोटंसं खेळणं आलं.
माणसाच्या हातात छोटंसं खेळणं आलं आणि त्या खेळण्यानं माणसाचंच खेळणं करून टाकलं. शेजारी शेजारी बसलेली लोक आपापसात बोलायला तयार नाहीत. शेजारी बसतात पण एकमेकांबरोबर बोलायला वेळ नाही. ऐका, मोबाईल चांगलाही तितकाच आहे आणि मोबाईल वाईटही तितकाच आहे, पण त्या मोबाईलचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. पूर्वी परिस्थिती गरीब होती म्हणून 3 दडपे एकत्र केले, त्याला दंड घातला, ठिगळं पडलेलं पातळ अंगावरती घातलं. 1 रुपयाच्या नाण्या एवढं कुंकू कपाळाला लावलं. 1 रुपयाच्या नाण्या एवढं कपाळाला कुंकू लावलं. पायामध्ये तुटलेल्या चपला आहेत, काखीत एक गाठोड आहे, डोक्यावरती एक गाठोड आहे. चोखोबाची बहीण व्हायचे ना. चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं. सूर्यास्ताची वेळ झाली होती. चोखोबारायांच्या पत्नी देवालाच भांडत होत्या. अरे देवा, अरे माझे मालक कधी गेलेत रे बहिणीला आणायला, माझे मालक अजून आले का नाही? का रे देवा, खऱ्या भक्ताची अशीच परीक्षा घेतोस का? इतक्या दरवाजावरती थाप पडली. ओ वहिनी, वहिनी उघडा दार कमारी, वहिनी उघडा दार कमारी, वहिनी उघडा दार कमारी, वहिनी उघडा दार कमारी, चोखोबाची बहीण बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. ओ वहिनी, मी आली. दरवाजा उघडा. जसा दरवाजा उघडला, बाईसाहेब दारात दिसला. इतका आनंद झाला. वहिनी काय म्हणतायत ऐका. बरे झाले बाई, तुम्हा देवाने धाडिले. बरे झाले बाई, तुम्हा देवाने धाडिले आणि पती माझे गेले कुणीकडे. बरं झालं ओ बाईसाहेब, तुम्हाला देवानच पाठवलं असं. कुणाला म्हणतात? देवालाच. बरं झालं हो बाईसाहेब, तुम्हाला देवानच पाठवलं. अहो तुमचे दादा माझे मालक ना तुम्हाला आणायला गेलेत, पण ती काय अजून घरी आली. त्यावेळी बाईसाहेब सांगू लागल्या, ओ वहिनी, मला माझ्या दादानंच पाठवले. आता मी आले ना, मग दादाचं काय काम आहे? मी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. हा जगाचा मालक, तो शारंगधर, पंढरपूरचा राजा, या जगाचा करता करविता चोखोबारायांच्या घरी राबू लागला. पहाटे 3 वाजता उठला. चोखोबारायांचं छोटंसं कुडाचं घर आहे. कुड पाहायला मिळणार नाही आता. चोखोबारायांचं छोटंसं कुडाचं घर आहे. तो कुड लिपून काढला. माता माऊलीवर चुकलं तर सांगा. छोटासा कुडाचं घर आहे, कुड लिपून काढला, त्याला पोथेरा दिला. बरोबर ना? चूल होती, चूल लिपून काढली, चुलीला पोथेरा दिला. छोटंसं घरी घर सारवून काढलं. अंगणामध्ये सडा दिला, चूल पेटवून पाणी ठेवलं, अंघोळ केली, देवपूजा केली. चोखोबारायांचं छोटंसं अंगण होतं. त्या अंगणामध्ये हा जगाचा मालक पालथी मांडी घालून बसलाय, मान खाली, हातामध्ये रांगोळी. हा भगवान परमात्मा चोखोबाच्या दारामध्ये रांगोळी काढू लागला. शेजार पाजारच्या बायका बोलू लागल्या, बाई हिच्या देवानं किती मोठा बदल केलाय. इथून मागं यायची दरवेळेस भांडल्याशिवाय जात नव्हती आणि आता किती काम करते. स्वयंपाक करते, भांडी घासते, कपडे धुते, सगळं काही करते. एवढंच नाही, बघता बघता प्रसूतीचा काळ जवळ आला. पोटामध्ये तीव्र अशा वेदना होऊ लागल्या. चोखोबाराच्या बायकोचं बाळण पण हा जगाचा मालक करू लागला. कानावरती लेकराची आरोळी आली. हा जगाचा बाप सांगू लागला, ओ वहिनी, मी आत्या झाले, तुम्ही आई झालात. माझा दादा ना बाप झालाय, बाप. माता माऊल्याने एक छोटा प्रश्न विचारते. या जगाच्या पाठीवर आई व्यतिरिक्त सुखाचं बाळणपण कुणीच करू शकत नाही. खरंय की खोटंय?
आई शिवाय या जगाच्या पाठीवर सुखाचं बाळणपण कुणीच करू शकत नाही. मी सुखाचं म्हणले, बाळणपण कुणी करील, पण सुखाचं बाळणपण आईशिवाय कुणीच करणार नाही. हा जगाचा बाप चोखोबाच्या बायकोचं बाळणपण करू लागला. ओ वहिनी, मुलगा झालाय, मुलगा. एवढंच नाही, बाळंतीन बाईचं काय काय करावं लागतं माझ्या माता माऊल्यांना सगळं माहिती आहे. लेकराची टाळू भरावी, मालिश करावी, त्याला आंघोळ घालावी, बाळंतीन बाईला आंघोळ घालावी, पथ्य पाणी द्यावं, सगळं काही करू लागलं. एवढंच नाही, सुवासिनी बोलवल्या, साखर पानं वाटली आणि त्या लहान बाळाचं नाव ठेवलं. नाव ठेविली कर्ममेळा. कर्ममेळा असं त्या लहान लेकराचं नाव ठेवलं. सगळं काही काम करू लागला हा जगाचा बाप. चोखोबारा यायची वेळ झाली आणि त्यावेळी आता मात्र बाईसाहेब हात जोडू लागले. ओ वहिनी, मला ना आता माझ्या घरी जावं लागेल, मला माझ्या घरी जावं लागेल, नाहीतर रागे बरतील मला धनी माझी. वहिनी, माझे मालक आहेत ना, माझे धनी आहेत ना, ते मला रागवतील हो, आता लवकर नाही गेलं तर. अहो, हाच जगाचा बाप आहे, हाच जगाचा मालक आहे, याला कोण रागवणार आहे. पण चोखोबारा यायची वेळ झाली होती ना, त्यावेळी वहिनी सांगू लागल्या, हात जोडले, हात वहिनीनं देवासमोर हात जोडले. ओ बाईसाहेब, अहो मला माझ्या आईची आठवण सुद्धा होऊ दिली नाही. बाईसाहेब, तुम्ही माझ्याकरता खूप काही केले, आता तुम्ही असं जायचं नाही. येऊ द्या, धनी करतील बोळवण, धन्याला येऊ द्या, तुमच्या दादाला येऊ द्या, ते बोळवण करतील, तुमच्याकरता साडी चोळी घेतील, बांगड्या भरतील. अहो एवढं तुम्ही माझ्याकरता केले. मीच गावात गेले असते, मीच बाजारात गेले असते, तुम्हाला साडी आणली असती, चोळी आणली असती, बांगड्या भरून आणल्या असत्या, पण तुम्ही आता तसं जायचं नाही. आम्ही गरीब आहेत ना, या जगात गरीबाला कुणीच ओळखत नाही, या जगात गरीबाला कुणीही ओळखत नाही. तुमची परिस्थिती गरीब असू द्या, जवळचा पाहुणा सुद्धा लांबून नातं सांगतो. परिस्थिती ज्यावेळी गरीब असते, जवळचा पाहुणा सुद्धा लांबून नातं सांगत असतो. आणि त्याच वेळी आपली परिस्थिती श्रीमंत होऊ द्या, लांबचा पाहुणा सुद्धा जवळून नातं सांगत असतो. ही परिस्थिती. म्हणून परिस्थिती बदलली पाहिजे माणसानं. या जगात किंमत जर कशाला असेल ती पैशाला आहे. पैशाला फार किंमत आहे. धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी. बाईसाहेब, मीच गावात गेले असते, पण आम्हाला या गावात कुणीच ओळखत नाही. मग दादाला येऊ द्या, ते तुमच्याकरता सगळं काही आणतील. हा जगाचा बाप चोखोबारायांच्या पत्नीसमोर हात जोडू लागला. देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ओ वहिनी, मला तुमची साडी नको, चोळी नको, बांगडी नको, काही नको वहिनी, पण माझ्याकरता एक करा वहिनी. माझ्या दादाचा संसार हा फटका आहे ना वहिनी, माझा दादा फार गरीब आहे हो, माझ्या दादाचा फटका संसार हा नेटका करा वहिनी. याच्या पलीकडं मला काही सुद्धा नको. ऐका, चोखोबाराय देवाला पाहायला गेले, चोखोबाराय देवाला पाहायला गेले आणि स्वतः देव स्वरूपाला प्राप्त झाले. चोखोबारायांनी जिवंतपणी देहाचा नाही तर आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घेतला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, राजा हो, या देहाचा नाही तर आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घ्या.